महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालागमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज अरे वाटायला आज आपण सर्वजण कानिफनाथाच्या पवित्र नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र जन्मभूमीमध्ये याच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट तोडली होती आणि शाहिस्तेखान जीव वाचवून पळाला होता। अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण, हिंदू मंदिरांचं संरक्षण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, आता त्या परिसरामध्ये आपल्याला हे जे काही जिहादी आहेत ते आपल्या कानिफनाथाच्या पवित्र भूमीमध्ये लँड जिहाद करू पाहतायत। उघड्यावरती पार्ट्या करणं, कानिफनाथाच्या पवित्र भूमीमध्ये उघड्यावरती नमाज पठण करणं, भेवरी गावामध्ये खाजगी जमिनीवरती ताबा टाकणं, हे जे प्रकार सुरू आहेत याच्या विरोधामध्ये आपण सर्वजण एकवटलोय। आणि मग आपण कोंढव्याकडे का चाललोय? कारण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लव जिहादच्या भानगडी होत आहेत, लँड जिहादची प्रकरणं होत आहेत, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केलं जात आहे किंवा देशाच्या विरोधात ज्या कारवाया केल्या जात आहेत त्याचं ठिकाण आता कोंढवा झालेलं आहे। आणि म्हणून कोंढव्याची मस्ती जिरवण्यासाठी हे सगळे छत्रपतींचे मावळे रस्त्यावरती आलेले आहेत। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, अरे आम्ही जर इथं राहत असू आणि त्या लोकांची एवढी दादागिरी वाढली असेल तर आम्ही कोंढव्यात जाण्यासाठीचं आज आमचं मागणं आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही आहे, आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही, आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाही। परंतु आता बापदेव घाटातनं येताना सुद्धा लोकांना भीती वाटते असं लोक आम्हाला सांगतायत। रात्री सासवडचा पलीकडचा घाट जर बंद झाला तर लोक तास 2-2 तास थांबतेत, पण ते बापदेवच्या घाटातनं जायला नको म्हणतायत। आणि मग ही दहशत संपवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाच्या सोबत आम्ही आहोत। आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही तुमच्या विरोधात संघर्ष करायला इथं आलो नाही। अरे परंतु आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारताच्या भूमीमध्ये जर कोणी आम्हाला असुरक्षित करत असेल, आमच्या आया बहिणींच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण होत असेल तर मग आम्ही गप्प बसणार नाही। आता आमचे मित्र इथं बसले, त्यांच्या हातावरती त्यांनी गोंधन काढलंय आणि ते गोंधन मला इतकं आवडलं की गाई, आई आणि ताई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।